नमस्कार मित्रांनो, आपण आज अशा एका नवीन ठिकाणी भेट देणार आहोत की ज्याचं नाव आहे अमृतधेनु गोधाम. आणि हे याची जी सुरुवात केलेली आहे आमचे मित्र आर्किटेक्ट आणि वास्तू आचार्य मिस्टर रोहन कुमार बोरसे. अगदी तरुण वयात त्यांनी ही गोशाळा सुरू केलेली आहे आणि आपण त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अमृतधेनु गोशाळेत. या गोशाळ्यात आम्ही देसी गोवंशची गीर आहे याचं संगोपन करतो. आणि एका आपण आधी बघून घेऊया. तर देशी गाय आपली गीर जी आहे ती याचं जतन केलं जातं. याच्यात देशी गाय का, पर्टिक्युलर गीरच का, यामागे काही रिझन्स आहेत. म्हटलं गेलं आहे की देशी गाईच्या खांद्यामध्ये, ज्याला आपण हम म्हणतो, हम यात एक असं एक गजबचं फिल्टर आहे जेणेकरून ते सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश याचं रूपांतरण मिनरल्स, विटॅमिन्स आणि आपण म्हणूया गोल्ड, हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालं आहे की गाईच्या गोमूत्रामध्ये 0.8 समथिंग mg तुम्हाला गोल्ड सापडतं. करेक्ट. आता काय झालं की ऑर्गॅनिक दुधाच्या संकल्पनेतून आमची ही गोशाळा जन्माला आली. लोक कमर्शियल पर्पजसाठी जर्सी गाईचा यूज करतात की जेणेकरून ती मॅक्झिमम दूध देईल. आपण त्याला म्हणूया थोडक्यात मिल्किंग मशीन जर्सी गाय. करेक्ट. पण गाईचं दूध जे अमृत मानलं गेलं आहे ना, ते आपलं देशी गाईचं आहे. ते फक्त देशी गाईचंच तयार होतं, कारण की जर्सी गायला ते हंब नाही आहे, तो खांदा नाही आहे, त्याच्यामुळे ते फिल्टर होतं. त्यात ते गजबचं फिल्टर आपण म्हणूयात ना, ते नाही आहे. मग पर्टिक्युलर गीरच का? देशी गाईमध्ये बऱ्याच जाती आहेत. आपण इंडियन याच्यात बघितला तर खूप देशी गाई, पण गीरच का? मी म्हणेल तुमच्या रिजनमध्ये जी देशी गाय ती सर्वात बेस्ट आहे. पण आम्ही गीर संकल्पना का निवडली की आमच्यापासून महाराष्ट्रापासून गुजरात बाउंड्रीवर ती जवळ असल्यामुळे ह्या वातावरणात गीर संगोपन करू शकते. आणि गीर का तसं मानलं गेलं, अध्यात्म म्हटलं गेलं की कृष्णाची सारथी म्हणून गीरला संगोपित केलं गेलं होतं. ही कृष्णाची सारथी मानली गेली आहे. ओहो, कृष्ण म्हणून ते कृष्णाचे पाय आणि ओहो दॅट्स म्हणून त्याचं गाईचं दूध एक सुंदर, त्याला गोडवा असतो आणि एक घट्ट दूध असतं. आपण जे म्हणतो गाईचं दूध पातळ असतं, अशा तो कन्सेप्ट नाही आहे. ओके. आता मी म्हटलं की याला मी याच्या कुंडलीवरती डिझाईन केले हा बिझनेस. ते कसं, तुम्हाला माहिती असेल की कुंडलीतलं दुसरं घर हे तुम्हाला पैसा देणारं असतं. करेक्ट. त्या बॉक्समध्ये ज्या राशी असेल, जो प्लॅनेट असेल, तुम्हाला तुमच्या लाईफमधून त्याच माध्यमातून पैसा येतो. करेक्ट. माझ्या कुंडलीमध्ये मीन राशी आहे. सेकंड बॉक्समध्ये मीन राशी आहे. त्याचा लॉर्ड असतो गुरु. त्याच्यावरती 2 प्लॅनेटचे पॉझिटिव्ह हिट्स आहेत, एक चंद्र आणि शनीचा. थोडक्यात मला माझ्या आयुष्यामध्ये गुरु, चंद्र आणि शनी या 3 प्लॅनेटच्या माध्यमातून पैसा येणार. करेक्ट. मग असा कुठला बिझनेस आहे की ज्यात हे 3 प्लॅनेट्स एकत्रित येतील? अच्छा, असंही असतं. याचा आम्ही एक रिसर्च केला आणि ठरवलं की असा कुठला आपण बिझनेस करू शकतो. गुरु, आपण ज्याची पूजा करतो तो गुरु. चंद्र बेसिकली आईचं प्रतीक मानलं गेलं आहे. हा केअरिंग नेचर, चंद्राशी कनेक्टेड होतो. इमोशनल बिहेवियर हा चंद्र देतो. सॅटर्न म्हणजे जे जुनं आहे, सनातन आहे, जे वयस्कर व्यक्ती आहेत ते सॅटर्न अंडर येतात, शनी अंडर येतात. तर मग आम्ही फाइंड आउट केलं, गो माता आई आली म्हणजे चंद्राशी कनेक्ट झाली. करेक्ट. तिची आपण पूजा करतो म्हणजे गुरु आला. आणि तिच्या दुधापासून ती ट्रॅडिशनल पद्धती, जी जुनी पद्धत आहे, सुरुवात जुनी पद्धत शनीची जी आहे, जी विलोना प्रोसेस म्हणतो आपण, त्यापासून आम्ही तूप बनवतो. आणि आमच्या सर्वात बेस्ट सेलिंगचे प्रोडक्ट जे आहे ते आमचं तूप आहे. करेक्ट. या कन्सेप्टवरती आम्ही आमचा हा बिझनेस स्टार्ट केला. इथं तुम्हाला एक छोटेसे एक पिक्चर दिसणार आहे, यालाही तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. हो, दिसतंय. तुम्हाला म्हटलं की 12 राशींपैकी मीन राशी जी आहे ना, ती तुमच्या पायाचा खालचा हिस्सा असतो. याला कॅटेगराईज केलं तुम्ही, 12 राशींना जर बॉडीमध्ये कॅटेगराईज केलं तर बॉडीचा सर्वात खालचा जो हिस्सा असतो हा मीन राशीचा असतो. करेक्ट. तर गुरुचे पाय म्हणजे 12 राशीचं साईन झालं. तुम्ही बघा वरती, गुरु म्हणजे काना, हा त्याचे पाय, त्याचा कलर ब्ल्यू कलर जो शनीचा आहे, आणि त्याच्या अवतीभोवती गाय आहेत. अगदी. याला या पिक्टोरियल या सिम्बॉलिझमला आम्ही रेमेडी म्हणून यूज केला की जो आमच्या बिझनेसला ग्रोथ देणार आहे. करेक्ट. दॅट इज अ फॅन्टॅस्टिक आयडिया. प्लीज व्हिजिट द फार्म. फार्मचं नाव आपण काय ठेवलं आणि कुठे आहे प्लीज सांगाल?
आमच्या फार्मचं नाव आहे वैदिक भूमी कल्चरल व्हिलेज ऑफ 5 एलिमेंट्स. जे 5 तत्व आहेत, ज्या 5 तत्वांच्या पंचतत्व बेसिसवरती वास्तू डिझाईन झाले, ते 5 एलिमेंटचे वैदिक खेडं सनातन व्हिलेज हे वैदिक भूमी हे शहाद्यापासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. शिरूर दिगर म्हणून गाव आहे. तर सगळ्यांनी या, तुमचं आवर्जून स्वागत आहे. धन्यवाद. आणि कोणत्या फोनवर त्यांना लोकांना इथे जर बुक करायचं तुम्हाला असेल बुक तर करायचं असेल तर एक माझा नंबर आहे 9421527986. या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमचं बुकिंग कन्फर्म करा. परत एकदा हळूवारपणे सांगाल. 9421527986. Dr. T. Chandrakant reporting for the one of the best farms of my the most beloved friend with Dagdu Vendeji and my son Vijay Runaway. ओके. आणि हे गीर गाई इथे आहेत. इथे बिलोना पद्धतीनेच आणि अतिशय शास्त्रीयदृष्ट्या सगळं असतं. आपण घी तयार करतो. दॅट इज ऑलरेडी बुक्ड अँड इट इज ओव्हर बुक्ड. सो स्टील एनीबडी वॉन्ट्स इट, जस्ट कॉल ऑन द नंबर गिवन बाय आर्किटेक्ट साहब अँड लव इट. हे अतिशय छोटा प्रोजेक्ट आहे. पूर्ण प्रोजेक्ट आपण उद्या बघूयात. हा नंबर 2 पार्ट 3 नंबर आपण परत फॉलो करूयात.